इकडे बघा श्रीसाठी आंबोळीची तयारी चालू आहे. हा रोज रोज बनवूया. कुर्ले दाखवू नको सारखे ते बारीक होती मग ते. परिमन मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मन. इकडे बघा श्रीसाठी आंबोळीची तयारी चालू आहे. इकडे तांदूळ भिजत ठेवलेले. ह्या काय उडीद डाळ आणि ही भात. आता काय करायचा? आंबट ठेवायचं नाही ही कशा के हे वाटायचे. ह्या तांदूळात वाटून झाल्यावर उडीद डाळ वाटायचं, नंतर तो भात वाटायचा. ओके. आंबट ठेवायचं. उद्या सकाळी पीठ वर आलं की आंबोळे करायचे. म्हणजे एक दिवस ठेवू लागतं आंबवत. तर इकडे राणी वाटता काय ते पीठ आंबोळेचा. तर श्री आपला त्या दिवशी बोलत होता आंबोळे म्हणून. तर त्याच्यासाठी काय काय चाललं बघा. त्याची इकडे इल्यावर ना लय मजा झाली. लय म्हणजे लय. तांदूळ किती ठेवलेले? आपल्या ह्याच्याप्रमाणे किती जण खाणार त्याप्रमाणे. आता जर समजा 4 माणसाचं पाहिजे असेल ते किती जण खाल तसं. हे धर आंबोळे हवे ना तुका होय ना. हा आंबोळे नको नको. हे काय कधी हवे तुका? आता जर समज 5 जण खायचं असेल ना तर 4 वाटी तांदूळ भिजत ठेवायचे. जे आपल्या खाण्यावर आहे, माणसं खाणार तसं. ओके. त्यानुसार ठेवायचं. आणि उडीद डाळ कमी. एकदम घटघटीत झाला. घटघटीत नंतर हे सर्व मिक्स झाल्यावर बघ. मग पीठ वर आलं ना की पातळ होता, म्हणून घट्ट करायचं. पीठ वर येईल यार. तर सगळा मिक्सर मध्ये गेला आहे. त्याचा ह्यावं तो मिक्सर फडको ठेवायचो, पुसायचा पटापट. रिक्स नाही घ्यायचा. रिक्स एकदम मिक्स रिक्स म्हटले घ्यायचा नाही. मिक्स नाही म्हणत, रिक्स. नाही. चला तर याचा काय वाटा पाता रातभर चालू होत. आपण मस्त आता झोपूया. सकाळी पीठ वर आलेलं दाखव. हा आता वाटून झालं किती पीठ आहे ते दाखव. नंतर मग उद्या सकाळी किती पीठ वर आलं ते समजेल. हे बघा आता आहे ते एवढं आहे. अजून जरा 1-2दा वाटलं ना की होईल. एवढं लेवल होईल. पूर्ण वर यायला एवढं लेवल होईल. आणि जर हे एक दिवस काय होतात ठेवायला लागतं बास व्हायला. बास म्हणजे आंबोळ काय होतात आंबट ठेवायला. आंबवत ते हे पूर्ण टोपवर आला पाहिजे वर, तर ते चांगले बनतात आंबोळे. असाच ना. नमस्कार फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर ही परीची आमच्या मॉर्निंग बघा. सकाळीच आमची लबाडी कशी लाडूबाई उठली काय खच खच. अरे अरे लबाड काय बरे. तर आहे तिकडे बनवता आंबोळे. आपला कालचा ब्लॉग हा कंटिन्यू करतोय. बघ दाखवूया. आहे बनवतं ते आंबोळे. जरा आणि पीठ हा बघा ठेवला नव्हता मिक्सरमध्ये वाटून. तर हे काय काय करू ठेवलेलं आता आंबसा ना. पीठ येऊ का? येऊ वर येऊ. का? तर किती झाले आता? 4-5 झाले. वा कमाल बुवा. आंबोळी म्हणजे खाऊ पिया संक्रांतीची आज आहे संक्रांत. तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आमचं शिरी बाबा काय आंबोळेवाला अजून झोपो ना. आहे म्हण आंबोळे बनव आंबोळे ना. आंबोळी कधी बनवशी? तर काय काय सुचता त्याचा पत्त्या ना या.
तर किती होते याचे 20 होते. वरती तेव्हा चला ताव मारूया जरा. हे आंबोळे ना भाजीने हे घेऊन जावा, डाळ नाही केलेली. राहू दे. आंबोळे ना चाय बरोबर भारी लागतं, पण आपण चाय काय पित नाही. चाय तर सोड. हे श्री बाबा आंबोळे हवी ना तुका. हा अजून झोपून काय करतं हे बघ मी खाल्लंय श्री बाबा. हो बघा झोपून अजून. आंबोळे आंबोळे हवे म्हणता. चला आपण खाऊक जाऊया. ते का नको होत, तू झोपून दे. झाली. लगेच होता किती शेकू नको. किती वेळ लागता तरी. 5-10 मिनिटं लागतं. एवढं वेळ शेको. मग खूप काढतो. हा ऐसा बी रहता है. मग लगेच होत ते. तो गेलो आंबोळे. मालूमच नाही. मामाने खाल्लं ना आंबोळे. आंबोळेवालं इलो काय रे. आंबोळे हवी होय. आंबोळे हवी काय. आंबोळे तोंड बघा आंबोळेवाल्याचा. मग शेर लावा दे. आंबोळे खाता सकाळीच. आंबोळे हवी म्हणता होय. श्री बाबा तू खाणार आंबोळे. किती खाणार. आंबोळे खाणार. हे किती खाणार. किती खाणार सांग. 4-5 हां होय ना. किती खाणार. एवढे एवढे असतात ते आंबोळे तरी होय. किती घ्यायचे 4-5 एक सहा. किलो खा. 2 खाणार. बघूया ना किती खात. 2 खाणार म्हटलं नाही यार. आता काय तेल तेल काय तेल काय म्हणता. दुडून नको. गरम हा तुम्ही नको गरम आहे. हात भाजत. दुरून दुडून नाही नाही ठेवायचे. ठेवायचे. असे ठेवायचे ते. दुडून कोण ठेवता. मग कशी बनवूची असतात ते. श्री बाबा बघितलं काय. ते ना बनवलेले हो. तू काय येता बनवू. मग त्याला सगळं माहिती आहे. हं? कशी माहित आहे. कशी बनवता. अरे तू कधी बनवलं होतं. कैसे आहे का. हा सगळं येतं बनवू. मामा हे घेता आम्ही काय म्हणतं रे. हं? रोज रोज हवी तुका आंबोळे. पाडशील होय इकडे ये बाजू येते. मज्जा येते. रोज रोज मला बनवा मजा येत खाऊ का. हं? आधी औषध पी मग खाशी ना. खाली बस. छोटे आहे. छोटे. तो छोटे आणि तो मोठो. हं. हं. मग आता तो म्हणता ये पोळी म्हणता छोटे म्हणता करतो मोठे कर सांग. अरे रोज रोज मला बनव रोज रोज. हा रोज रोज बनवूया. हं. हा काय श्री बाबा. अरे काम काय आहे? हा बघा केवढा मोठा किच्चा आता. एकटाच खेळता. एकटाच पोरगा खेळता. बाकी सगळी चुलीच्या खाण्यात. हे लाडू काय काय बघ मी कल काय सांगितले तुका. काढायची नाही म्हणून ना. हा मग कशाला परत काय भुरू करत. त्या आयन नको तर शिकवला भुरू करू.
फटके देऊ कवे तरी पण काय तुला समजत नाही सांगून नाही समजत कशा भू करता भू औषध पिता बघा पटकन मी औषध घ्या का पाणी हे बघ दादा हे बघ टॉनिक टॉनिक वा सोनू पटकन पिता बघा बघा इकडं दाखव इकडं नाही दाखवलंस ता इकडे ना दाखवलं सोनू दाखव कसा पिता दाखव दाखव इकडे तोड हां बघा कसं अरे वा हुशार आहे आमचा श्री तर आपण आता जस्ट फ्रेश झालोय तर मकर संक्रांतीच्या परत एकदा तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीला काय होतात काळा ड्रेस वेअर करतात काय लेडीज जे काय होतं काळी महिना जो तो आता झाला असेल आजच्या दिवशी पतंग किती उडवतात काय किती काय विचारून सोय नाही आमच्याकडे कसला गाव खड्या कसला आणि काय घेऊन बसलो तर आमच्या शिरीक आज पतंग हवा होता पण ते का पतंगच गवला नाही राजापुरात जाऊन होय ना राजापुरात जाऊन ते का शिरीबाबा पतंग गवला नाही बघा चाय बी पिता कसो तर आमचे लाडूबाई इकडे आज झोपून हा काय तर आपण आता जस्ट फ्रेश वगैरे आज काय सुट्टी असल्यामुळे घरगुती कामं चालू होती तर आज लय जमलेला काय कशा बुंबाटास गप नाही राहता येत शिरबाबा गप राहू सांग गप राहू म्हण माका कसं म्हणता माहिता मामा म्हणता तू गाडी म्हणता भारी चालवतं जाताना भारी म्हणता गाडी चालवतं 2 बाईक 1 टेम्पो मामा म्हणतात टेम्पो तू गाडी चालवतो मोटरसायकल पण म्हणता भारी चालवतं काय रे मी म्हणतो शिकणार आहे मामा बरोबर पतंग हवा होता मग हाणायचं ना राजापुरात गेलं होतं ना तू मग काय होता खाऊ होता खाऊ होता काय 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 खाल्लं रे राजापुरात हां काय काय खाल्लं पण त्याचा याक बाकी वार या स्वतःच्या पोटाक राह दुसऱ्याक पण आणणार तायाक त्याचा भारी बाजूची मुलगी याक म्हणता तू काय याक म्हणता आम्ही देत होतो पण ती बाई कधी म्हणायची नाही की बाबा तो बाबा आपल्याक पण देतात म्हणून आपण पण देऊया आता ती स्वतः दुपारी मी झोपलेलो होतो झोपून म्हणजे उठलो 2:30 वाजता 3 वाजता उठलो तेवढ्यात ते आला समोसा खाऊन झाला आणि एक समोसा मामा म्हणता हा की म्हणता तुला समोसा काय तुला म्हणता समोसा आणलाय नाही बाळा समोसा काय दाखवतो अरे ते किती वेळा कुर्ले दाखवतं कुर्ले दाखवू नको सारखे ते बारीक होती मध्ये सारखे दाखवले यार माहिता अरे काय लय तू डांबीत झालंस हा उचलून घेऊ सारखा जेवण वाटाणा बटाटी भाजी आहे आणि डाळ इकडं फोन चालू ठेवा नका खाली राहता काय नाही राहणार लबाडी हे लडू काय लय पाय खलावतो तू पाय खलावतो हा ते बरे जसं व्हिडिओ बनवूक चालू केला नाही की त्या गप राहता नाही तर बरोबर तर बोलत असता काय लबाडच तू लय लबाड झालंस होय तरी म्हण मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा म्हण तू म्हण बघू कसा म्हणता आता बोलत कसा होतं भू करू नाही हाय तर तुका कुणी शिकवला भुरू करू हा कुणी शिकवला ही मांजरा पण आमची ना लय लपाट झाली आहेत एक कुर्ली ना त्या पिशवीत होती इकडे ह्या पिशवीत ना ती आता धरलेली याच्यात टाकली बघा ही फिरता ती तर ह्यांका उद्या डिवाइड होणार आहेत उद्या थोडे पार्सलच जाणार वाटं झालं कारण उद्या मुंबईतून एक माणूस नाही त्याला जाणार आहेत
जर आपला तो ब्लॉग बघत असेल तर त्याला समजलं असेल कोणाला जाणार आहे ते. काय रे ते कुर्ली आता एक पिशवीत होती ती कुर्ली. तर आता आपण पोटपूजा करूया. आपण आपला ब्लॉग देखील हा इथेच एड करूया. थँक्यू फॉर वॉचिंग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशात पुन्हा भेटून सोबत. तोपर्यंत बाय 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 कर. बाय बाय गुड नाईट बोल. येणार कधी खाया.